जय श्रीराम। मी जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। सध्या चालू आहे श्रावण महिना आणि श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रतवैकल्ये केली जातात। शंकराची भक्ती या श्रावण महिन्यात आवर्जून केली जाते। शंकरावर अभिषेक, लघुरुद्र हे सगळं आपण श्रावण महिन्यात करतो। तर अशा वेळेला जर आपल्याला लघुरुद्र करणं शक्य नसेल किंवा अभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही अजून एक उपाय करू शकता। तो म्हणजे श्री शिवलीलामृत हा जो संपूर्ण ग्रंथ आहे तो 15 अध्यायांचा आहे, परंतु त्याच्यातला जो 11वा अध्याय आहे श्री शिवलीलामृत 11वा अध्याय हे तुम्ही वाचू शकता। असं म्हणतात की संपूर्ण शिवलीलामृताचा ग्रंथ जर तुम्हाला वाचता येत नसेल, ते शक्य नसेल, तर अशा वेळेला या अध्यायाचं तुम्ही पठण करू शकता। आणि हा ग्रंथ हा अध्याय वाचल्याने तुम्हाला आध्यात्मिक तुमची प्रगती होईल, त्यानंतर मनीची इच्छा पूर्ण होईल आणि यांनी आपल्याला एक मनशांती प्राप्त होते। शिवाय रुद्राभिषेक केल्याचं पुण्यसुद्धा प्राप्त होतं। हा जो 11वा अध्याय आहे याच्यामध्ये भद्रसेन नावाचा एक राजा दाखवला आहे आणि त्यांचा पुत्र आणि त्यांच्या प्रधानांचा पुत्र हे दोघंही शिवाच्या भक्तीमध्ये लीन असतात आणि त्यांना रुद्राक्ष धारण करायला खूप आवडत असतं। त्यांना जे राजकुमाराप्रमाणे वागण्याची किंवा राहण्याची इच्छा नसते। जेव्हा एक ऋषी त्यांच्याकडे येतात तेव्हा ते त्यांना भद्रसेन विचारतात की असं का? तेव्हा ते त्यांच्या पूर्वजन्मीची कथा सांगतात की महानंदा नावाची एक गणिका होती आणि तिच्याजवळ कुक्कुट मरकट होते, म्हणजे एक कोंबडा आणि माकड। ती पण शिवाची इतकी मोठी भक्त होती की तिने ते रुद्राक्ष त्यांना सुद्धा बांधलेले असतात आणि त्यामुळे या जन्मामध्ये ते राजकुमार होतात। म्हणजे रुद्राक्षाचं महत्त्व त्यांनी या पोथीतनं सांगितलेलं आहे की एक प्राण्यांपासून तर ते थेट राजकुमार होतात दुसऱ्या जन्मामध्ये आणि ते शिवाच्या भक्तीत तसेच लीन असतात। तर त्यामध्ये हेही सांगितलेलं आहे की त्या राजकुमाराचा मृत्यू फार लवकर होणार असतो बालपणीच। तर अशा वेळेला तिथे ऋषी त्यांना सांगतात की तुम्हाला रुद्राभिषेक करावा लागेल आणि ते केल्याने नक्कीच तुम्ही या संकटातनं वाचाल। तर त्या संकटातनं ते वाचतात। अशी संपूर्ण या अध्यायाची माहिती आहे। या अध्यायामध्ये हे सगळं सांगण्यात आलेलं आहे आणि या अध्यायात तेच सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही हा अध्याय वाचला तर तुम्हाला रुद्राभिषेक केल्याचं पुण्य मिळतं। संपूर्ण ग्रंथ नाही वाचता आला तरी पण तुम्ही हा ग्रंथ आवर्जून वाचू शकता आणि यामुळे मनशांती आणि मनीची इच्छा पूर्ण होते। शिवाय शंकराची आपण छोटीशी काहीतरी भक्ती आणि पूजा याद्वारे करू शकतो। तर असा हा श्री शिवलीलामृताचा 11वा अध्याय याविषयीची माहिती आज तुमच्याबरोबर मी शेअर केली। जर तुम्हाला ती आवडली असेल तर निश्चित तुम्ही हा वाचून बघा। हा वाचायला फार वेळ लागत नाही, हा फार मोठा अध्याय नाही, 15 ते 20 मिनिटात हा वाचून पूर्ण होतो। तर आजच्या व्हिडिओत इतकंच। नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया। तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।